हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक सोप्या पद्धतीने कसे बनवायचे। उकडीच्या मोदकाचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेल मी सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे की उकड कशी काढायची, कशी मळून घ्यायची, किती वेळानंतर मोदक वळायला घ्यायचे आणि मोदकाला कळ्या कशा पाडायच्या। पण हा मोदक मी थोडा वेगळा केला आहे, कारण हा मी साच्यातला केला आहे। आता साचा कोणता घ्यायचा आणि त्या साच्यांमधल्या डिझाईन कशा व्यवस्थित सेट करायच्या हे मी याच्यामध्ये दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण 2 नारळाचं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे किसणीच्या सहाय्याने। मी चटणीच्या व्हिडिओमध्ये खोबरं किसण्याची योग्य पद्धतसुद्धा दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हा गूळ टाकणार आहोत। आता तुम्ही जेवढं प्रमाण 2 वाट्यांचं समजा खोबरं घेतलं तर 2.25 1.5 ते 2 वाट्या गूळ लागेल। जेवढा गूळ जास्त असेल तेवढं प्रमाण कमी घ्यायचं, कमी गोडीचं असेल तर थोडं प्रमाण जास्त घ्यायचं। गुळाच्या चवीवर आहे, आता गोड किती आहे ते तुम्ही एकदा चेक करा आणि मगच वापरा। चिकीचा जर गूळ असेल तर जास्त वापरावा लागतो। आता मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे। टेबलस्पून जो आहे तो मी वापरला आहे। तर त्याच्यामध्ये 2 चमचे तुपामध्ये 2 वाट्या, म्हणजे नारळाच्या 2 वाट्या मी म्हणते, आपल्या प्रमाणाचं पद्धत बघा। 2 वाट्या नारळ किसून घेतलेला आहे। जो शेवटला खोबरा येतो म्हणजे तो काळपट असतो, तो आपण याच्यामध्ये घेतलेला नाही, आला तरी तो सेपरेट करणार आहोत। तर बघा असं मी एकदम मंद आचेवरती ते परतून घेते। आता हे 2 मोठ्या ओल्या नारळाच्या कवडींचं जे खोबरं आहे ना, ते आपल्या जवळजवळ या स्टीलच्या आपण वाटीने जर मोजून घेतलं तर 3-3.5 वाट्या होतील। पण मी हे प्रमाण तुम्हाला असं का सांगते, कारण तुम्ही जर 2 नारळ घेतले त्याचं प्रमाण घेणार, 1 नारळ घेतले त्याचं प्रमाण घेणार, म्हणून मग त्याच्यामध्ये त्याच्या अर्ध्या पटीने आपण गूळ घेणार आहोत। आता हा गूळ एकदम छान आहे, जसा की सेंद्रिय गूळ असतो त्या पद्धतीचा आहे, गाव साईडला मिळतो तसा। तर हा बघा तुम्ही ज्या वेळेला खोबरं पूर्ण तुपामध्ये असं शेकून निघेल, थोडं असा कलर चेंज होईल खोबऱ्याचा, त्यावेळेला ॲड करायचं आहे। तर गूळ ॲड करून जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपल्याला परतून घ्यायला लागेल, कारण एकदम मंद आचेवर परतलं तर सारण तेवढंच टेस्टी आणि सुंदर बनतं, आणि तुम्ही फास्ट गॅसवर केलात तर ते करपून जाण्याची शक्यता असते, कारण गूळ लवकर विरघळून मग चिकटून जातं कढईला। तर हे बघा अजूनही थोडा वेळ आपल्याला परतून घ्यावं लागणार आहे। गुळातले खडे जे आहेत ते अजून आहेत। तुम्ही एकदम बारीक पावडर जी मिळते तीसुद्धा वापरू शकता, ते बेस्ट पडेल। आता याच्यामध्ये आपण खसखस आणि जायफळ हे वापरणार आहोत। आता तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय की नाही मला समजत नाही, पण खसखस आणि जायफळ वापरलेलं आहे, खोबऱ्यामध्ये मिक्सच करून घेतलेलं आहे। प्लस त्याच्याबरोबर आपल्याला वेलचीची पावडर टाकायची। आता हे सगळं पूर्ण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता उकड कशी काढायची ती बघूया। 2 वाट्या जर पीठ घेणार असाल तर 2 वाट्याच बरोबर मोजून उकड करायची आहे, म्हणजे उकडीसाठी जे गरम पाणी घ्यायचं आहे ते 2 वाट्यांचं घ्यायचं आहे। 2 वाट्या पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पीठ टाकून ढवळून घ्यायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनटासाठी। बघा अजूनही वाफ येते आहे, गरम आहे, हाताला चटके लागत आहेत। थोडं थंड पाण्याचा हबका असा घ्यायचा हाताला आणि चेक करायचं की मऊ झालं आहे की नाही, किंवा ग्लास किंवा वाटीच्या साहाय्याने दाबून असं ते गुठळ्या मोडून घ्यायच्या पिठातल्या, आणि मग ते एका मोठ्या ताटामध्ये परातीमध्ये काढायचं। जे काय असेल, जास्त प्रमाणात असेल तर परातीमध्ये घ्यायचं किंवा खोलगट भांड्यात घ्यायचं, आणि मग ते ग्लासाने किंवा वाटीने दाबून असं मळून घ्यायचं। आणि ज्या वेळेला पूर्ण वाफ निघून गेली असं वाटते तुम्हाला, त्यावेळेला मग हाताने त्याचा गोळा करायला घ्यायचा। तर आता बघा हे पीठ जे उकडीचं काढलेलं आहे मी, ते एका मोठ्या प्लेटमध्ये पसरट अशा काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यातली वाफ अजूनही तुम्हाला दिसत असेल, ती वाफ जाते आहे, म्हणजेच याला आपण वाटी किंवा ग्लासाच्या साहाय्याने असं गुठळ्या मोडून घेऊया। हाताला सुद्धा चटके बसायला नको आणि गुठळ्या मोडायचा तुम्हाला त्रासही नको। तर अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं पसरून त्याच्यातल्या गुठळ्या आहेत ना त्या आपोआप फुटल्या जातील आणि मिक्स होतील। जे सुकं राहिलेलं पीठ असेल ते उकडीच्या या पिठामध्ये मिक्स होईल। आता मस्तपैकी हे दाबून आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे बघा
मी जसं दाखवते तसं तुम्ही चेक करा की त्याचा गोळा होतो आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी हवं असेल तर थंड पाण्याच्या हाताने तुम्ही ते मळून घेऊ शकता. फक्त ते ना एका वेगळ्या भांड्यामध्ये असं झाकून ठेवा, त्याला असं कडकपणा आला नाही पाहिजे, तडा नाही गेल्या पाहिजे. आता बघा, अशा पद्धतीने गोळा झाल्यानंतर तुम्ही सफेद जे आपलं साधं सुकं पीठ असतं त्याने सुद्धा गोळा हे करून घेऊ शकता आणि वळवू शकता हाताने मोदक, किंवा असा साचा असेल, एकतर प्लास्टिकचा मिळतो किंवा असा ॲल्युमिनियमचा. तर मला याची ही कळ्यांची पद्धत आहे ती आवडली म्हणून मी हा आणलेला आहे. तर याच्यामध्ये मस्त अशी डिझाईन येते मोदकाला. आपण आता बघूया कसं भरायचं. आता हे तूप मी घेतलेलं आहे, साजूक तूप. तुम्ही तेलही घेऊ शकता. साजूक तूप घ्यायचं आहे, साच्याला प्रत्येक कळीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही तेल घेतलं ते पसरवायला पटकन मदत होते, पण मी तूप घेतले. मोदकाला तुपामुळे थोडा असा रुचकर लागतो एकदम मोदक, म्हणून मी तूपच घेतलं आहे. की आतमध्ये आपण सारडामध्ये तर टाकलेलं आहेच, प्लस बाहेरून पण थोडं तूप असेल ना तर एकदम चव वेगळीच लागते. म्हणून आता इथे आपण प्रत्येक कळीला तिथे तूप लावून घेणार. स्टार्टिंगला तर 2-3 वेळा लावून घ्यायचं, कारण मग नाहीतर कसं होतं, ते उकड काढलेलं पीठ आहे ना ते चिकटत राहतं कळ्यांचा जो फुगीर भाग आहे ना त्याच्यामध्ये, आणि मग एखादी पाकळी आपल्याकडनं व्यवस्थित काढली गेली नाही मग ते असं मोदक फाटून जातो. त्याच्यापेक्षा आपण तूप किंवा तेल जे वापरणार आहोत ते प्रत्येक कळीला व्यवस्थित लावायचं आहे, जेणेकरून मोदकाला कळ्या पाडायला पण छान मदत होईल आणि मोदक काढताना त्याचे तुकडे होणार नाहीत. आता असं बघा, अशा पद्धतीने ही डिझाईन आहे ना त्या भागावरती पीठ जे आहे आपण गोळा लावलेलं ते पसरवून घ्यायचं आहे. आणि नुसतं पसरवायचं नाही, तर जेवढ्या प्रमाणात आपल्याला पातळ हवं आहे आपल्या मोदकाची पारी, तेवढ्या पद्धतीमध्ये ते असं वर 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 करून आपण एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते बाहेर काढून घेणार आहोत. आता गोळा टाकते वेळी काय प्रत्येकजण एकाच साईजचा टाकणार नाही आहे, कोणी जास्त टाकेल कोणी कमी टाकेल, पण स्वतः केल्याशिवाय याचा अंदाज येत नाही. तर अशा पद्धतीने आपण ती डिझाईन जी आहे ती व्यवस्थित करून घेणार आहोत. आता बघा, हे पीठ एवढं व्यवस्थित लावावं लागतं की ते अति झालं तरी तुम्हाला खाताना जाणवतं, म्हणून अगदी व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं. बघा, अजूनही त्याच्यामध्ये मला असं जाडसर जाणवतं आहे फुगीर जी डिझाईन आहे ना मोदकाची त्याच्यामध्ये, म्हणून मी थोडंसं असं जास्त ते स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता ते एक्स्ट्राचं जे वरती आलेलं पीठ आहे ते तसंच राहून द्यायचे, जेणेकरून आपल्याला त्या पिठाचा उपयोग जे शेवटचा भाग मिटवताना आपल्याला पीठ लावावं लागतं तिथे होईल, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला परत लावायला लागणार नाही. त्याच पिठाने आपण ते मोदक बंद करून घेऊ. तर सारण जे आहे ना ते काठोन काठ भरून घ्यायचं आहे, तरच मोदक छान वाटेल खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा. जर पोकळ ठेवलं तर मोदकाचा आकार कुठेतरी असा चपटा होईल, जिकडे पोकळी आहे तिथे, किंवा खाताना तुम्हाला असे मोदक छान वाटणार नाहीत असे भरीव. तर बघा, त्याच पिठाचा उपयोग आपण ते भरण्यासाठी करून घेतलेला आहे. तर आता बघा, हे मिटवण्यासाठी तेवढं पीठ आपल्याला पुरे झालेलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा पीठ लावण्याची गरज आपल्याला भासलेली नाही. आणि हे जे मी शेवटला करते पाकळ्यांच्या इथलं जे सोडवून घेते ते खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला मोदक काढताना साच्यातून मोदक अलगद बाहेर निघणार आहे. जर तिथेच अडकलं तर पुढची जी कळी आहे, जो वरचा भाग आहे तो असा फाटत जातो. तर बघा, इझिली आपला मोदक कसा व्यवस्थित तयार झालेला आहे. आता हा काढताना अशा पद्धतीने हलक्या हाताने सोडवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो फाटला नाही पाहिजे. आणि जे शेंडीचा भाग आहे तो थोडासा असा जाड येतो, तिथे केसर लावणार असाल तर असं लावून घ्यायचं आहे, आणि मग ती शेंडी जी आहे ती थोडीशी बारीक अशी टोकदार करून घ्यायची आहे. तुम्ही तशीच ठेवली तरी चालते, पण अशी केली तर अजून छान दिसते. तर बघा, हा मोदक कसा व्यवस्थित आपला तयार झालेला आहे. आता बाकीचे जे मोदक आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने आपण करून घ्यायचे आहेत. आता मी हे जे इडलीचं भांडं आहे, माझं जुनं भांडं आहे. काही ठिकाणी आता स्टीलचे भांडे भेटतात, ते सुद्धा एकदम मस्तपैकी जास्त असे रुंदीचे असतात आणि त्याच्यामध्ये मोदक वाफायला जास्त मदत होते. त्याच्यामध्ये 5 ते 6 मोदक ॲट अ टाईम एका प्लेटवर ठेवता येतात. मी जास्तसुद्धा ठेवते. आता बघा, या प्रत्येक इडलीच्या साईजच्या वाटीमध्ये मी ते मोदक ठेवते आहे, आणि जे वरची बॉर्डर आहे तिथेसुद्धा एक एक बसतो.
तर तिथेसुद्धा एक एक ठेवून घेणार आहे आणि याला स्टीम देऊन घेणार आहे 10 ते 15 मिनटं मंद आचेवर. फास्ट ठेवला तर ते मोदकांवरती जे वाफेचं पाणी आहे ना रिलीज झालेलं ते उलटं पडेल वरून आणि मग ते मोदक आहेत ना तुटण्याची शक्यता असते. अति पाण्यामुळे ते असे चिकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही काय करा, एक तर कॉटनचा कपडा वापरा ढाकणाला किंवा मंद आचेवरच स्टीम द्या. तर 10 ते 15 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत झाकण लावून. आणि आता 10 ते 15 मिनटं होत आल्यानंतर बघा आपण खोलून बघतोय तर मोदक एकदम मस्तपैकी वाफून निघालेले आहेत. 9 मोदक टोटल मी एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. असेच खालच्या आणि याच्यावरती पण एक प्लेट येते, पण मी ती नाही घेतली आहे कारण व्यवस्थित त्यांना स्टीम देता यावी म्हणून. तर अशा पद्धतीने मी मोदक हे सगळे वाफवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असतील किती सुंदर त्यांचा कलर आणि सगळंच टेक्स्चर खूप मस्त पद्धतीने शिजलेले आहेत. अशा पद्धतीने मी हे मोदक सर्व तयार केलेले आहेत.